मढीच्या कानिफनाथ यात्रेत अन्न भेसळ आणि औषध प्रशासनाने तपासणी केल्यानंतरच पेढ्याच्या प्रसाद विक्रीस परवानगी। बातमी अहिल्यानगर येथून। संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मढी येथील कान्होबा उर्फ कानिफनाथ देवाच्या यात्रेत प्रसाद म्हणून पेढ्याची विक्री केली जाते। परंतु या पेढ्याची अन्न भेसळ आणि औषध प्रशासनाने तपासणी केल्यानंतरच पेढे विक्रीसाठी परवानगी दिली जाईल, असे आदेश पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसादजी मते साहेब यांनी दिले आहेत। ते कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने कान्होबा गडावर आयोजित केलेल्या आगामी यात्रा नियोजन मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदावरून बोलत होते। यावेळी महसूल विभाग, पोलीस खाते, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, अन्न भेसळ आणि औषध प्रशासन, धर्मदाय आयुक्त कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, भारत संचार निगम, सार्वजनिक पाणीपुरवठा विभाग, पशुहत्या बंदी या सर्व सरकारी खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। प्रारंभी कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष विठ्ठलराव मरकड यांनी प्रास्ताविक केले। या यात्रेत विक्रीसाठी ठेवलेल्या प्रत्येक प्रसादाची कसून तपासणी केली जाणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात भेसळयुक्त दूध आणि त्यापासून बनवलेल्या खव्याची राजरोसपणे विक्री होत आहे, हे अनेक यात्रेतील प्रसादाची कसून तपासणी केली असता निदर्शनास आले आहे। तेव्हा कुठे प्रशासनाने खडबडून जागे होऊन हा निर्णय घेतला आहे। भेसळयुक्त खवा, बासुंदी, बर्फी, रेवडी या प्रसादाची कसून तपासणी करण्यात येणार आहे। या तपासणीत कोणत्याही प्रकारची भेसळ आढळली तर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची ही चांगलीच झाडाझडती घेतली गेली। तिसगाव, निवडुंगे, धामणगाव, मायंबा, शिरापूर, घाटशिरस या डांबरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत। साईड पट्ट्यांवर मोठमोठ्या कपारी पडलेल्या आहेत, त्या दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। कावडी मिरवणुकीत डीजे न वाजवणे हे बंधनकारक केले आहे। यावर्षी डीजे मुक्त कावडी, छबिना, पालखी मिरवणूक होणार आहे। डीजे वाजवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून डीजे जप्त करण्यात येणार आहे, असे या बैठकीत ठरवण्यात आले आहे। या यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येक दुकानदारास ग्रामपंचायतीची परवानगी घेणे आवश्यक आहे। या यात्रेत दारू विक्री आणि चोऱ्या होऊ नये म्हणून पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांनी 150 पोलीस आणि काही होमगार्ड संघटनेच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे सांगितले। निवडुंगेमधून आत प्रवेश तर तिसगाव रस्त्याने बाहेर जाता येणार आहे। मायंबा गडावरून येणाऱ्या भाविकांनी पुन्हा घाटशिरस मार्गे माघारी जावे, त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल। यात्रा महोत्सव 18 फेब्रुवारी रोजी सुरू होऊन 19 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी कानिफनाथ समाधीस लेप लावून महापूजा होऊन या यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे। यात्रा काळात सर्व सेवा सुविधा पुरवण्यात येणार आहेत। त्यासाठी सर्व शासकीय खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या नियोजन मंडळाच्या बैठकीस तहसीलदार उद्धव नाईक साहेब, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठलराव मरकड, उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, सरचिटणीस माधुरी गणेश मरकड, चिटणीस अनिल साठे, कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड, विश्वस्त उत्तमराव मरकड, तानाजी शिंदे, मदन मरकड, सौ उषा मरकड, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मरकड व विश्वस्त इत्यादी मान्यवर, मढी, निवडुंगे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रांताधिकारी प्रसादजी मते साहेब, तहसीलदार उद्धव नाईक साहेब, उत्पादन शुल्क अधिकारी रासकर साहेब आणि उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। देवस्थानच्या वतीने उपस्थित अधिकारी पदाधिकारी यांना महाप्रसाद देण्यात आला। वृत्तसंकलन रफिक सय्यद।